शुभ सकाळ सगळ्यांना। आणि आज होता नागपंचमीचा दिवस, तर नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजच्याच दिवशी माझ्या माऊचा जन्म झालेला आहे, त्यामुळे तिथीप्रमाणे तिलाही मी ओवाळलं आणि तिने बघा छान असा आशीर्वाद घेतला। खूप गुणाची आहे माझी बाई। आणि मग भाऊला पण म्हटलं तुला पण ओवाळते, कारण तिला ताट ओवाळत असताना तो माझ्याकडे बघत होता। मग त्यालाही असं ओवाळलं आणि ते दोघंजणं गेले स्कूलला। मग मी आणलेलं होतं नागनरसोबा आणि मग तो देव्हाऱ्यात लावला आणि मग त्याचीही पूजा करून घेतली। आणि पूजा केल्यानंतर वेळ होता नैवेद्य दाखवायचा। मग मी जे काल गहू भिजवून आणि मस्त असे दळून घेतलेले होते, तर ते मस्त असे शिजवून घेतले, कारण त्याचीच खिरीचा नैवेद्य मला दाखवायचा होता। आणि याच्यासाठी मी कालच खोबरं वगैरे दळून ठेवलेलं होतं, कारण आजच्या दिवशी काही चिरचार वगैरे असं काही करत नाही, त्याच्यामुळे मग याची तयारी मी कालच करून ठेवलेली होती। मग अशी छान अशी मी खीर केली आणि खरंच खूप टेस्टी लागते गव्हाची खीर। तुम्ही करता की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये। तर सगळेच गोड खाता, तर मस्त अशी गोड खीर केली मी आणि नैवेद्यासाठी काढून घेतली गरम गरम। लगेच मी असा नैवेद्य दाखवला। आणि जिद्दूबरोबर अजून एक स्पेशल दिवस होता, तो म्हणजे माझाही वाढदिवस होता आजच्याच दिवशी। तर खूप कामं होती आणि मेन म्हणजे या दोन गोष्टी होत्या। आणि मग दिवसभर तसा पाऊस चालूच होता। तर एवढ्या पावसामध्ये साहेबांनी माझ्यासाठी बघ किती छान गिफ्ट आणलेलं होतं। तर हे गिफ्ट नव्हतं, नक्कीच सगळ्यांना म्हणजे जे केक बेक करत असतील त्यांच्यासाठी हे माहितीच असेल की हे केक बनवायचं सामान होतं। आणि मग मला केक बनवता येतो, म्हणून मग मी आजच्या दिवशी माझं सामान नव्हतं, म्हणून साहेबांना मी सांगितलं की तुम्ही सामान घेऊन या, मी घरीच केक बनवते, कारण मुलांना फार आवडतो आणि बाहेरचे किती दिवसाचे केलेले असतात, त्यामुळं म्हटलं घरीच फ्रेश बनवू आणि मुलंही पोटभर खातात, विचार करत नाही, म्हणून म्हटलं मग आपण स्वतः बेक करून घेऊ। सामान नव्हतं, मग त्यांनी मला सामान वगैरे आणून दिलेलं होतं। मग मी असं पहिले बेस तयार करण्यासाठी साहित्य सगळं अवेलेबल आहे माझ्याकडे, म्हणून म्हटलं चला आपणच करू। आणि मग मी केक असा मस्त बेक करण्यासाठी ठेवला आणि लगेच घेतली त्याची व्हिपिंग क्रीम, तीही म्हटलं मस्त लगेच आपण व्हिप करून घेऊ मुलं यायच्या आधी, कारण ते खूप त्रास देतात, त्यांची फेवरेट गोष्ट आहे मध्ये मध्ये हात टाकणं खाणं। तर मी थोडीशीच घेतली, कारण माऊचा पण बड्डे 19ला येणार आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी मी उरवून ठेवली। आणि छान अशी मग मी फेटून घेतली। आणि मग छान ती हँड मिक्सरनीही मी फेटून घेतली आणि ती जेवढी घेतलेली त्याच्या डबलची होईल। त्यानंतर हे बघा दोघंही जण आलेले होते शाळेतनं, तत्पर्यंत बऱ्यापैकी काम आवरून घेतलेली होती मी, केकची पण तरी बाकीचं राहिलेलं होतं। आणि हे बघा मस्त अशी माझी क्रीम तयार झालेली होती छान। आणि हे बघा खाऊगुल्ला कसा मस्त असा हँड मिक्सरची ती दांडी घेऊन पडला होता। आणि हे नेहमीच असतं त्यांचं, मी हे काम करायला लागली की त्यांचं फेवरेट गोष्ट आहे खायचं म्हणजे। आणि हे बघा मस्त खातोय आणि लगेच माझा केकही मस्त असा बेक झालेला होता। मग केक जोपर्यंत थंड होतो तोपर्यंत माझी जी व्हिपेट क्रीम होती ती मी फ्रीजमध्ये ठेवली, कारण भाऊचं चालू होतं खायचं काम। आणि मग मी इथे सगळं सामान वगैरे घेऊन बसली, तर याला हेल्पच्या नावाखाली, म्हणजे त्याला खायचं असतं म्हणून तो हेल्पही करतो आणि बघा खायचंही काम करतो। पण छान वाटतं मुलांच्या मनासारखं काहीतरी केलं की आपल्या सेलिब्रेशनपेक्षा त्यांचं मन भरणं किंवा त्यांचा आनंद त्यांना देणं हे जास्त मोठी गोष्ट आहे, म्हणून मग मी हे घरी करते। आणि फायनली हे बघा हे असं माझा 50% बेस रेडी झालेला होता, आता फक्त डेकोरेशन बाकी होता। आणि मग मी असा मस्त पिंक फ्लावर बनवायचे होते मला, त्यामुळे पिंक असा कलर मिक्स केला आणि छान अशी क्रीम मी फेटून घेतली। आणि फायनली हे बघा मी या डिझाईनचा केक बनवलेला होता। तर कशी वाटली माझी केकची डिझाईन तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आता एवढं सगळं केल्यानंतर मग भांड्यांचा राडा तर काही कमी होणार नाही। तर हे बघा इतके सारे असे माझे भांडे पडलेले होते। आणि मग सायंकाळी आम्ही असं फॅमिली मिळून केक कटिंग केली, नॉर्मली असं सेलिब्रेशन केला। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा।
थँक्यू.